जय जय रघुवीर समर्थ. माझ्या श्री दत्तछाया परिवारातील सर्व लाडक्या सुजाण आणि रसिक प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. मित्रांनो, गेल्या भागात आपण श्रोतेस्तवन समजून घेतलं, जिथे समर्थांनी ऐकणाऱ्या श्रोत्यांना थेट ईश्वराची उपमा दिली. आज आपण एका अशा समासात प्रवेश करत आहोत जो या संपूर्ण सृष्टीचा, आपल्या संस्कृतीचा आणि विचारांचा पाया आहे. आजचा आपला विषय आहे दशक पहिले समास 7वा कवेश्वर स्तवन, म्हणजेच कवी आणि साहित्यिकांचे स्तवन. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कवी म्हणजे वेद रूपाने अवतरलेला साक्षात परमेश्वरच आहे. कवीचं हृदय म्हणजे साक्षात सरस्वती देवीचं स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर असतं. आजच्या या विशेष महाभागात आपण या समासातील एकूण 34 ओव्यांपैकी प्रत्येक ओवीचा स्वतंत्र अर्थ आणि अत्यंत सोपी घरगुती उदाहरणे आणि समर्थांनी दिलेला आजचा आधुनिक बोध अगदी सविस्तर पाहणार आहोत. आजचा हा जो काही प्रवास आहे हा तुमच्या बुद्धीला आणि मनाला सुखाची एक नवी अनुभूती देईल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत शांतपणे ऐका. चला, समर्थांच्या चरणी साष्टांग नमन करून पहिल्या ओवीपासून सुरुवात करूया. आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. बघा, इथे या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की श्रोत्यांना वंदन करून झाल्यानंतर आता मी कवेश्वर म्हणजेच काय तर श्रेष्ठ कवी आणि साहित्यिकांना वंदन करतो. हे कवी कोण आहेत तर ते या शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली तो एक देव, पण शब्दांची एक सुंदर, भावनिक आणि वैचारिक सृष्टी निर्माण करणारे हे कवी म्हणजे साक्षात वेदावतारी परमेश्वर आहेत. बघा, देवाने आपल्याला जन्म दिला, निसर्ग दिला, पण त्या निसर्गाचं सौंदर्य शब्दात मांडून आपल्या डोळ्यात आनंदाश्रू आणण्याचं किंवा मनात देशभक्ती जागवण्याचं काम हा कवी करतो. जसे की कुसुमाग्रज किंवा ग दी माडगुळकर यांच्या कविता वाचताना आपल्याला साक्षात ईश्वरी भक्तीचा भास होतो. तर मित्रांनो, शब्दांमध्ये सृष्टी निर्माण करण्याची जी काही ताकद असते ना, आपण रोज जे शब्द वापरतो ते जर सुंदर आणि अर्थपूर्ण असतील तर आपणही कोणाच्या तरी आयुष्यात एक सुंदर जग निर्माण करू शकतो, असा समर्थांना या ओवीमधून आपल्याला सांगायचं आहे. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. समर्थ म्हणतात की हे कवी म्हणजे साक्षात ज्ञानदेवता सरस्वतीचे निजस्थान म्हणजेच स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर आहेत. कवी हे जगातल्या सर्व प्रकारच्या कलांचे जीवन आहेत. जगातल्या नाना प्रकारच्या शब्दांचे खरे वैभव, त्यांचे खरे घर म्हणजेच भुवन कवींच्याच ठिकाणी यथार्थपणे पाहायला मिळते. बघा, एखादं नवीन घर बांधून तयार असतं, पण जोपर्यंत त्यात फर्निचर, दिवे, चित्र आणि माणसं येत नाही तोपर्यंत त्याला घर पण येतं का? अजिबात नाही. तसेच भाषा ही नुसती अक्षरे आहे, पण कवी जेव्हा त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरतो ना, तेव्हा त्या भाषेला खरं ऐश्वर्य प्राप्त होतं. यातून आपल्याला काय बोध मिळतो? बोध असा मिळतो की कवींच्या साहित्याचा आदर करणे म्हणजेच साक्षात सरस्वती देवीचा आदर करणे होय. घरात चांगली पुस्तके असणे म्हणजे घरात सरस्वतीचे वास्तव्य असण्यासारखे आहे. की हे पुरुषार्थांचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी.
कवी हे मानवाच्या पुरुषार्थाचे वैभव आहे. म्हणजेच थोर पुरुषांचे पराक्रम कवींच्या शब्दांमुळेच उठून दिसतात. या जगदीश्वराचे, देवाचे काय महत्त्व आहे हे जगाला सांगण्यासाठी कवी आपल्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांनी म्हणजेच काय लाघवाने म्हणजेच काय कौशल्यांनी भगवंताची सत्कीर्ती गाण्यासाठीच जन्माला आलेले असतात. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पुरुषार्थ जर शाहीर आणि कवींनी पोवाड्यांमधून लिहिला नसता तर तो आपल्यापर्यंत एवढ्या ताकदीने पोहोचला नसता. राजांचा पराक्रम आणि देवाचे मोठेपण कवीच अजरामर करतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? यातून आपल्याला समजते की तुमच्याकडे कितीही मोठे कर्तृत्व असले तरी त्याला जर चांगल्या शब्दांची आणि साहित्याची जोड मिळाली तरच तुमची कीर्ती ही पिढ्यानपिढ्या जिवंत राहते. की हे शब्द रत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. समर्थ म्हणतात, हे कवी म्हणजे साधेसुधे लोक नाहीत, तर ते शब्द रत्नांचे अथांग सागर आहेत, जे संसारातून मुक्त झाले आहेत. अशा जीवनमुक्तांचे ते एक मुक्त सरोवर आहेत. कवींच्या बुद्धीची खाण वैरागर म्हणजे जिथे हिरे सापडतात ती खाण. कवींच्या बुद्धीची खाण इतकी मोठी आहे की त्यातून नवनवीन आणि मौल्यवान विचार बाहेर पडतात. बघा, समुद्राच्या तळाशी हजारो मोती आणि रत्ने दडलेली असतात, पण जोपर्यंत गोताखोर तिथे जाऊन ते बाहेर काढत नाही तोपर्यंत जगाला त्याची किंमत कळत नाही. कवी हा तो गोताखोर आहे जो आपल्या बुद्धीच्या सागरात बुडी मारून आपल्यासाठी विचारांचे मोती बाहेर आणतो. यातून आपल्याला काय समजते तर कवींच्या साहित्यातून मिळणारा एक एक शब्द हा रत्नासारखा मौल्यवान असतो. तो आपण आपल्या मनात साठवून ठेवला पाहिजे. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयासी. कवी हे अध्यात्म ग्रंथांची खाण आहेत. ते बोलिके चिंतामणी आहेत. मित्रांनो, चिंतामणी हा एक असा पौराणिक खडा आहे जो मनातली चिंता दूर करतो, पण तो बोलू शकत नाही. कवी मात्र बोलणारा चिंतामणी आहे. ते श्रोत्यांसाठी कामधेनू म्हणजेच गायीसारखे आहेत, ज्यांच्याकडून श्रोत्यांना हवे ते ज्ञान दुधासारखे मिळते. बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला खूप मानसिक ताण असतो किंवा दुःख असतं तेव्हा आपण संत ज्ञानेश्वर किंवा तुकाराम महाराजांचा एखादा अभंग वाचतो. तो अभंग वाचताच मनातील सगळी चिंता मिटून जाते. संत कवी हे आपल्या आयुष्यातील बोलके चिंतामणी आहेत. बघा, जगातील कोणत्याही समस्येवर किंवा चिंतेवर सर्वात मोठे औषध म्हणजेच कोणतं तर संतांचे विचार आणि अध्यात्म ग्रंथ आहेत. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायोज्यतेचे विस्तारले. समर्थ म्हणतात की कवी हे कल्पनेचे कल्पतरू आहेत. कल्पतरू म्हणजेच काय, की ज्या झाडाखाली बसून जी कल्पना करू ती पूर्ण होते. ते माणसाला मोक्षाचा रस्ता दाखवणारे मुख्य पडी भरू म्हणजेच भक्कम आधार आहेत. सायुज्यता मुक्ती म्हणजे थेट देवाशी एकरूप होण्याचा आनंद कसा मिळवायचा याचा विस्तार कवीच करतात. मित्रांनो, कल्पतरू झाडाची गोष्ट आपण ऐकली आहे, पण कवीचे साहित्य हे प्रत्यक्षात कल्पतरू आहे. आपण जेव्हा एखाद्या कवीची कविता किंवा
संतांचे ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला वैचारिक पातळी इतकी वाढते की आपल्याला मोक्षाचा आनंदाचा मार्ग सापडतो. यातून काय आपल्याला समर्थ बोध देतात तर कवींची कल्पनाशक्ती माणसाला संकुचित विचारांमधून बाहेर काढून थेट देवाच्या विशाल रूपाची ओळख करून देते. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगितांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानी यांचा परमार्थू रूपासी आला. कवींच्या साहित्यामुळेच माणसाला परलोकाचा निजस्वार्थ म्हणजेच मृत्यूनंतरच्या खऱ्या संगतीचा मार्ग कळतो. योग्यांचा जो अत्यंत गुप्त पंथ म्हणजे साधनेचा मार्ग आहे आणि ज्ञानांचा जो कठीण परमार्थ आहे तो केवळ कवींच्या शब्दांमुळेच जगात रूपासी आला म्हणजे सोपा होऊन प्रकट झाला. मित्रांनो, या ओवीचा अर्थ आपण उदाहरणासहित बघूया. तर असा होतो की योग साधनमध्ये ध्यान करणे, समाधी लावणे या अत्यंत कठीण आणि गुप्त गोष्टी आहेत. मित्रांनो, योग साधनेमध्ये ध्यान करणे म्हणजे समाधी लावणे या अत्यंत कठीण आणि गुप्त गोष्टी आहेत. तर यामधून आपल्याला काय समजते की कठीण गोष्टी सोप्या करून सांगणे हीच खऱ्या साहित्याची ताकद आहे. कवी आपल्याला अवघड जीवन सोपे करून जगायला शिकवतात. ओवी क्रमांक 8. की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. मित्रांनो, जो परमात्मा निरंजन म्हणजे काय, अत्यंत निर्मळ, डाग नसलेला आहे, त्याची खरी खूण कवी दाखवतात. जो देव डोळ्यांना दिसत नाही, जो निर्गुण आहे, त्याची ओळख कवी करून देतात. आणि ही जी विलक्षण माया आहे, जी जगभर पसरली आहे, तिची लक्षणे कवीच आपल्या साहित्यातून मांडतात. बघा, हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण झाडाची पाने हलली की हवेचं अस्तित्व जाणवते. देवसुद्धा डोळ्यांना दिसत नाही, पण कवी जेव्हा गातो, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, हे जेव्हा गातो तेव्हा तो निर्गुण देव आपल्या डोळ्यांसमोर साकार झाल्यासारखा वाटतो. तर यातून काय शिकायला मिळते की कवी हे केवळ लेखक नसतात, तर ते डोळ्यांना न दिसणारे सत्य शब्दांच्या माध्यमातून आपल्याला दाखवणारे दिव्य डोळे असतात. माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, समर्थांनी कवींची थोरवी किती अद्भुत शब्दात मांडली आहे ना. कवी आपल्याला थेट देवापर्यंत पोहोचवतात. जर तुम्हाला संतांची ही व्याख्या मनापासून पटत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ किंवा माऊली टाईप करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला 9व्या ओवीकडे वळूया. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. मित्रांनो, कवी म्हणजे वेदांचा, श्रुतींचा भावगर्भ आहे. म्हणजे वेदांच्या पोटात काय भाव लपलाय ते कवी ओळखतात. कवींचा लाभ होणे हा परमेश्वराचा अलभ्य लाभ आहे, जो कठीण आत्मबोध म्हणजेच काय, स्वतःला ओळखणे हा आहे. तो कवी रूपामुळे अगदी सुलभ सोपा होतो. बघा, पूर्वी वेद फक्त संस्कृतमध्ये होते, जे सामान्य माणसाला समजत नव्हते. पण संत एकनाथ, संत तुकाराम किंवा संत रामदास स्वामी या कवींनी जो वेदांचा गाभा मराठीत आणला, जे कठीण होतं ते कवी रूपामुळे सुलभ झालं. मित्रांनो, स्वतःला ओळखणे हा जगातील सर्वात कठीण अभ्यास आहे, पण
कवींच्या या संतांच्या ग्रंथांच्या मदतीने हा अभ्यास खूप सोपा होतो. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक. बघा, समर्थ इथे म्हणतात की कवी हे मुमुक्षूंचे अंजन आहेत. मुमुक्षू म्हणजे काय, की ज्याला मोक्ष हवा आहे. अंजन म्हणजे काय, तर डोळ्यात घालायचे औषध किंवा काजळ, ज्याने आपली दृष्टी ही अतिशय साफ होते. तर या इथे कवी हे साधकांसाठी साधना करण्याचे साधन आहेत आणि सिद्धांचे, ज्यांना देव भेटला नाही, यांच्यासाठी निश्चयात्मक समाधान आहेत. समजा आपल्या डोळ्यात कचरा गेला की आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही, पण डॉक्टरने त्यात ड्रॉप किंवा अंजन टाकलं की डोळे स्वच्छ होतात. तसंच आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा जो पडदा पडलेला असतो ना, तो कवींच्या विचारांचे अंजन घातल्यामुळे दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला जीवनात योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घ्यायचं असेल, तर चांगल्या साहित्याचे अंजन डोळ्यात घाला. तुमची दृष्टी ही स्पष्ट होईल. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनय, विनय करते. बघा, या ओवींमध्ये समर्थ म्हणतात की कवी हे आपल्या स्वधर्माचा आश्रय आहेत. धर्माचे रक्षण कवींच्या साहित्यामुळे होते. आपल्या स्वतःच्या चंचल मनावर विजय कसा मिळवायचा हे कवीच आपल्याला शिकवतात. मित्रांनो, धार्मिक माणसांमध्ये जो विनय म्हणजे नम्रता असते, तिचे निर्माते हे कवीच असतात. बघा, संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर प्रसिद्ध अभंग आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मनावर ताबा मिळवण्याचा, मनाला जिंकण्याचा एवढा मोठा मानशास्त्रीय मंत्र तुकोबांनी एका ओळीत दिला आहे की मन करा रे प्रसन्न, मन सिद्धीचे कारण. म्हणजेच काय, की मनावर ताबा मिळवा आणि आपलं मन प्रसन्न करा. ज्ञान माणसाला उद्धट बनवत नाही, तर ते नम्र विनयी बनवतं. कवींचे हे विचार आपल्याला नम्रता शिकवतात. कवी वैराग्यांचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी. समर्थ म्हणतात की हे कवी वैराग्याचे संरक्षण करणारे आहेत. म्हणजे माणसाला मोहापासून दूर ठेवण्यास मदत करतात. ते भक्तांचे भूषण म्हणजेच काय, की ते भक्तांचे दागिने आहेत. आपल्या स्वधर्माचे रक्षण करण्याचे सर्वात मोठं माध्यम हे कवीच आहेत. बघा, एखाद्या भक्ताला सोन्याच्या दागिन्यांची गरज नसते. मीराबाई किंवा संत कबीर जेव्हा देवाच्या भक्तीत गाणी गातात, तेव्हा त्यांची ती गाणीच त्यांचे खरे दागिने म्हणजेच भूषण बनतात, ज्याने त्यांची शोभा वाढते. त्यामुळे पैशाचे दागिने शरीर सजवतात, पण कवींचे आणि संतांचे विचार हे माणसाचे चरित्र सजवतात. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. बघा, जे लोक देवावर निस्सीम प्रेम करतात, त्यांची ती प्रेमळ स्थिती कवी आपल्या शब्दात मांडतात. ध्यान करणाऱ्या योग्यांची ध्यानमूर्ती कवींच्या शब्दात हुबेहूब दिसते आणि देवाच्या उपासकांची कीर्ती कवीच जगात सर्वत्र पसरवतात. मित्रांनो, इथे बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाबद्दल लिहिलेली विराणी किंवा गवळणी वाचल्या की भक्तांच्या मनात देवाप्रती असणारे अथांग प्रेम कसे असते हे समजते. उपासकांची भक्ती कवीच जगासमोर आणतात. मित्रांनो, जेव्हा भावना व्यक्त करायला शब्द लागतात आणि जगातील सर्वात सुंदर भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य हे कवींकडेच असते, असं समर्थ या ओवींमध्ये आपल्याला स्पष्ट करत आहेत. ओवी क्रमांक 14.
नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवी चेनी प्रसादे. बघा, जगात जितक्या काही वेगवेगळ्या साधना किंवा मार्ग आहेत, त्या सर्वांचे मूळ कवींच्या विचारात आहे. आपण जे प्रयत्न करतो, त्याचे जे गोड फळ मिळते, ते कवींचे विचार आहेत. कोणत्याही मोठ्या कार्यात मिळणारे यश हे कवींच्या प्रसादाने म्हणजेच त्यांच्या आशीर्वादानेच मिळते. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली ने मजसी ने परत मातृभूमीला ही जी काही कविता आठवून बघा. या एका कवितेने स्वातंत्र्य लढ्यात हजारो तरुणांना देशासाठी प्रयत्न करण्याची आणि बलिदान देण्याची प्रेरणा दिली आहे. कार्याच्या यशामागे कवींच्या शब्दांची ताकद असते हे या आपल्या कवितेमधून आपल्याला समजेलच. म्हणून जेव्हा तुमच्या प्रयत्नांना चांगल्या विचारांची आणि शब्दांची ऊर्जा मिळते, तेव्हा तुम्हाला यशाची सिद्धी नक्कीच प्राप्त होते. आधी कवीचा वागविलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस. कवी चेनी मती प्रकाश, कवित्वास होय. समर्थ म्हणतात की आधी कवीच्या मुखातून वाग्विलास म्हणजेच काय की सुंदर रसाळ शब्द बाहेर पडतात. म्हणजे काय की आधी कवीच्या मुखातून सुंदर रसाळ शब्द बाहेर पडतात, मगच ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या कानात रस तुंबतो. म्हणजेच त्यांना ऐकण्याचा परमानंद मिळतो. कवीच्या बुद्धीच्या प्रकाशामुळेच म्हणजेच काय मती प्रकाश खऱ्या आणि सुंदर काव्याचा जन्म होतो. समजा स्वयंपाकी खूप चांगला आहे आणि त्याने उत्तम पक्वान्न बनवलं, पण तरच जेवणाऱ्याला सुद्धा तृप्ती मिळते. तसेच आधी कवी आपल्या बुद्धीने सुंदर काव्य लिहितो, मगच ते ऐकून आपल्याला आनंद मिळतो. त्यामुळे जर आपल्याला कोणाला आनंद द्यायचा असेल तर आधी आपल्या बुद्धीमध्ये आणि वाणीमध्ये गोडवा निर्माण करावाच लागेल. त्यानंतरच आपल्याला आनंद होईल किंवा आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकू. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विलक्षणाची कुशलता नाना प्रकारे. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाबद्दल लिहिलेली विराणी किंवा गवळणी वाचल्या की भक्तांच्या मनात देवाप्रती असणारे अथांग प्रेम कसे असते हे समजते. उपासकांची भक्ती कवीच जगासमोर आणत असतात. त्यामुळे जेव्हा भावना व्यक्त करायला शब्द लागतात आणि जगातील सर्वात सुंदर भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य हे दुसरे तिसरे कोणी नाही तर कवींकडेच असते. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवी चेनी प्रसादे. मित्रांनो, जगात जितक्या काही वेगवेगळ्या साधना किंवा मार्ग आहेत ना, त्या सर्वांचे मूळ कवींच्या विचारात आहे. आपण जे प्रयत्न करतो, त्याचे जे गोड फळ मिळते, ते कवींचे विचार आहेत. कोणत्याही मोठ्या कार्यात मिळणारे यश हे कवींच्या प्रसादाने म्हणजेच काय की त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला मिळत असते. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली ने मजसी ने परत मातृभूमीला ही जी काही कविता आहे ना, ती एकदा तुम्ही आठवून बघा. या एका कवितेने स्वातंत्र्य लढ्यात हजारो तरुणांना देशासाठी प्रयत्न करण्याची आणि बलिदान देण्याची जी काही प्रेरणा दिली. कार्याच्या यशामागे कवीच्या शब्दांची काय ताकद असते ते या कवितेमध्ये आपल्याला समजते. त्यामुळे जेव्हा तुमच्या प्रयत्नांना चांगल्या विचारांची आणि शब्दांची ऊर्जा मिळते, तेव्हा तुम्हाला यशाची सिद्धी नक्कीच प्राप्त होते. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस. कवी चेनी मती प्रकाश, कवित्वास होय. मित्रांनो, समर्थ म्हणतात की आधी कवीच्या मुखातून
वाग्विलास म्हणजेच काय की सुंदर रसाळ शब्द बाहेर पडतात. बघा, समर्थ म्हणतात की आधी कवीच्या मुखातून सुंदर रसाळ शब्द बाहेर पडतात, मगच ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या कानात रस तुंबतो. म्हणजेच काय की त्यांना ऐकण्याचा परमानंद मिळतो. कवीच्या बुद्धीच्या प्रकाशामुळेच खऱ्या आणि सुंदर काव्याचा जन्म होतो. बघा, समजा स्वयंपाकी खूप चांगला आहे आणि त्याने उत्तम पक्वान्न बनवलं तरच जेवणाऱ्याला तृप्ती मिळते. तसेच आधी कवी आपल्या बुद्धीने सुंदर काव्य लिहितो, मगच ते ऐकून आपल्याला आनंद मिळतो. यातून आपल्याला काय शिकायला मिळते तर जर आपल्याला कोणाला आनंद द्यायचा असेल तर आधी आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या वाणीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये गोडवा निर्माण करावा. त्यामुळे आपण स्वतःसुद्धा आनंदित होणार आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा आनंद देणार. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. बघा, विद्वानांची योग्यता, सामर्थ्यवान राजांची किंवा पुरुषांची सत्ता आणि चतुर माणसांचे कौशल्य हे कवीच आपल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारे वाढवून सांगतात आणि टिकवून ठेवतात. मित्रांनो, बघा, राजा कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्या राज्याचा इतिहास, त्याची सत्ता जर कवीने किंवा इतिहासकाराने लिहून ठेवली नाही तर येणाऱ्या पिढींना ती कधीच कळणार नाही. त्यामुळे कवी राजांच्या सत्तेला आणि विद्वानांच्या योग्यतेला अमर करतो. मित्रांनो, त्यामुळे सत्ता आणि संपत्ती तात्पुरती असते, पण कवीने शब्दांच्या रूपाने लिहिलेली सत्ता ही चिरंतर कायमस्वरूपी असते. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्राछंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पत्र त्रास करते. समर्थ येथे म्हणतात की कवी हेच काव्याचे मोठे प्रबंध, म्हणजेच काय तर कवी हे काव्याचे मोठे ग्रंथ आहेत. काव्यातील विविध प्रकार, गाण्याच्या चाली, मुद्रा, छंद, तसेच गद्य म्हणजेच पाठ आणि पद्य म्हणजे कविता, या दोन्हींमधील सुंदर फरक निर्माण करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून हे कवीच आहेत. ते शब्दांच्या सुंदर रचनेने मनातील दुःखाचा त्रास दूर करणारे आहेत. मित्रांनो, मराठी साहित्यात ओवी, अभंग, भारुड, पोवाडा, लावणी असे अनेक प्रकार आहेत. हे सगळे प्रकार, हे सगळे छंद कवींनीच आपल्या प्रतिभेने निर्माण केले आहेत, ज्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढले आहे. नियमात राहूनही किती सुंदर कलाकृती निर्माण करता येते हे कवी आपल्याला काव्याच्या छंदांमधून नेहमीच शिकवतात. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 18. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी. मित्रांनो, कवी हे या संपूर्ण सृष्टीचा अलंकार, दागिना आहेत. त्या ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचा शृंगार आहेत आणि जगातील सर्व प्रकारच्या सिद्धीचा खरा निश्चय, खरा निर्धार कवींच्याच विचारात दडलेला असतो. एखादं उदाहरण बघायचं म्हटलं तर एखादी सुंदर स्त्री अंगावर दागिने घालते तेव्हा ती अधिक खुलून दिसते. त्यामुळे समर्थ म्हणतात की निसर्गाची ही जी काही सृष्टी आधीच सुंदर आहे, पण कवी जेव्हा त्यावर नदी, डोंगर, पावसाच्या कविता करतो तेव्हा तो या सृष्टीला जणू सुंदर दागिना चढवतो. त्यामुळे निसर्गाकडे आणि जगाकडे केवळ डोळ्यांनी पाहू नका, तर कवीच्या नजरेने पहा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य नक्कीच दिसेल. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. कवी हे सभेचे मंडन म्हणजेच काय की सभेची खरी शोभा आहे. कोण आहे हे कवी? सभेची खरी शोभा आहे. ते माणसाच्या चांगल्या भाग्याचे भूषण आहेत आणि आपल्या आयुष्यातील
सर्व प्रकारच्या आत्मिक सुखांचे रक्षण करणारे रक्षक सुद्धा आहेत. विचार करा, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये खूप श्रीमंत लोक बसले आहेत, पण तिथे जर कोणीच चांगलं बोलणारं किंवा मनोरंजन करणारं नसेल तर ती सभा नीरस वाटते. पण तिथे जर एखादा कवी उभा राहिला आणि त्याने 4 कविता म्हटल्या की संपूर्ण सभा जिवंत होते. त्याच प्रकारे समर्थ आपल्याला इथे सांगतात की खरी श्रीमंती ही पैशात नाही तर बुद्धीमध्ये आणि चांगल्या सभ्य विचारांमध्ये असते, जे सभेची शोभा वाढवतात. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिते. समर्थ म्हणतात की अत्यंत अद्भुत ओवी ही जी काही ओवी आहे ती अत्यंत अद्भुत आहे. या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की कवी देवांचे रूप करते, म्हणजेच काय की देवाला सुंदर रूप देणारे कवीच आहेत. मोठमोठे ऋषी मुनी कसे होते त्यांचे महत्त्व कवी वर्णन करतात आणि कठीण शास्त्रांचे कार्य सामर्थ्य आहे हे कवीच आपल्या साध्या भाषेत वाखाणतात, म्हणजेच काय आपल्या साध्या भाषेत सांगतात. बघा, पंढरपूरचा विठ्ठल कसा उभा आहे. कटीकर ठेवूनी विटेवरी उभा, हे रूप आपल्याला संतांनी आपल्या काव्यातून दाखवलं. कटीकर ठेवूनी विटेवर उभा म्हणजे विटेवरती उभा आहे, हे रूप आपल्याला साध्या काव्यातून दाखवलं आहे. देव निर्गुण निराकार आहे, पण कवी आपल्या भक्तीने देवाला एक सुंदर रूप देतो. आपण ज्या मूर्तीची पूजा करतो तिचा भाव आधी आपल्या कवीच्या मनात तयार होतो आणि तो जी कविता लिहितो त्यातून आपल्याला ते समजते. त्यामुळे श्रद्धा आणि कल्पनाशक्ती एकत्र आली की दगडालाही देवाचे रूप प्राप्त होते, हे कवी आपल्याला या ओवीमधून शिकवतात. नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. मित्रांनो, समर्थ म्हणतात की जर या जगात कवीचा व्यापार म्हणजे कवींचे लिहिणे, बोलणे आणि ग्रंथ निर्मिती नसती तर या जगाचा उद्धार कसा बरा झाला असता. म्हणूनच कवी हे या संपूर्ण मानवी सृष्टीचा आणि संस्कृतीचा मुख्य आधार आहेत. विचार करा, जर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, रामदासांनी दासबोध लिहिला नसता, तर आपल्या जीवन जगण्याचा जो काही योग्य रस्ता असता तो कसा कळला असता. आपण अज्ञानाच्या अंधारातच चाचपडत राहिलो असतो. ग्रंथ न असते तर जगाचा उद्धारच झाला नसता. त्यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचे जे काही काम आहे ते काम साहित्य करत असते. म्हणून ग्रंथ आणि साहित्यिकांचे जतन करणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विणतो नाही, कवी पासून सर्वही सर्वज्ञता. बघा, जगात जितक्या काही वेगवेगळ्या विद्या आहेत, जे काही शहाणपण म्हणजे ज्ञातृत्व आहे, ते या कवेश्वरांशिवाय अस्तित्वात राहूच शकत नाही. जगातील सर्व प्रकारची सर्वज्ञता म्हणजेच काय की सगळं काही माहीत असणे ही कवींच्या साहित्यापासूनच सुरू होते. आपण शाळेत गेल्यावर पहिली कविता शिकतो, गाणी शिकतो, तिथून आपल्या शिक्षणाची आणि ज्ञानाची सुरुवात होते. शास्त्रज्ञ असो वा डॉक्टर, प्रत्येकाला आधी अक्षरे आणि शब्दांचाच विचार किंवा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या ओवीमध्ये समर्थन आपल्याला असा बोध देतात की सर्व ज्ञानाची सुरुवात ही शब्दांपासून होते आणि शब्दांचा राजा कवी असतो. म्हणून कवी हा सर्व विद्यांचा पाया आहे. माझ्या लाडक्या श्रोते हो, समर्थांचे हे शब्द ऐकून तुम्हाला तुमच्या अंगावर काटा येतो ना. नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार,
म्हणजेच काय की किती सत्य आहे हे तुमच्या मते तुमच्या आवडीचा कवी किंवा आवडती कविता कोणती आहे जिने तुमच्या आयुष्याला मोठी प्रेरणा दिली. मला कमेंट करून आत्ताच सांगा की आणि तुमच्या कमेंट्स मी स्वतः वाचणार आहे, त्यामुळे नक्कीच कमेंट्स करून सांगा की तुमच्या मते तुमच्या आवडीचा कवी किंवा आवडती कविता कोणती आहे. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 23. मागा वाल्मिक व्यासादिक जाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. बघा, समर्थ भूतकाळातील महाकवींचे स्मरण करतात. ते म्हणतात, पूर्वी वाल्मिकी आणि व्यास यांच्यासारखे अनेक मोठे कवेश्वर होऊन गेले. त्यांनी लिहिलेल्या महाग्रंथामुळेच आज जगातील सर्व लोकांना विवेक म्हणजेच काय की चांगलं काय आणि वाईट काय यातील फरक समजावा. महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं आणि वाल्मिकींनी रामायण लिहिलं. या 2 ग्रंथांमुळे आज पराभव होतो आणि धर्माचाच विजय होतो. हा विवेक आपल्याला व्यासांमुळे आणि वाल्मिकींमुळे मिळाला. यातून आपल्याला काय बोध मिळतो की आपल्या संस्कृतीचा आणि आचाराचा पाया जुन्या महाकवींनी लिहून ठेवलाय. ओवी क्रमांक 24. मित्रांनो, या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली. तेने पंडिता अंगी बाणली परम योग्यता. म्हणजे काय की त्या पूर्वकालीन ऋषीमुनींनी आणि कवींनी पूर्वी श्रेष्ठ काव्यांची निर्मिती केली. म्हणूनच आजच्या पिढीला व्युत्पत्ती म्हणजे उत्तम ज्ञान आणि पांडित्य प्राप्त झाले आहे. त्या साहित्याचा अभ्यास करूनच आजच्या मोठ्या विद्वानांच्या अंगी श्रेष्ठ योग्यता बाणली गेली आहे. बघा, आज जगात जे मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत किंवा वक्ते आहेत, त्यांनी आधी जुन्या लोकांचे ग्रंथ वाचले, अभ्यास केला आणि मगच ते मोठे झाले. जुन्या साहित्याचा पाया असल्याशिवाय कोणीही विद्वान बनू शकत नाही. त्यामुळे समर्थ आपल्याला या ओवींमधून काय सांगायचा प्रयत्न करत आहे की जर आपल्याला आयुष्यात मोठी योग्यता मिळवायची असेल तर जुन्या महान ग्रंथांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. ऐसे पूर्वी थोर थोर, जाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यासी. समर्थांचे मोठेपण या ओवीत दिसते. ते म्हणतात की असे पूर्वी अनेक थोर थोर कवेश्वर होऊन गेले, जे आज वर्तमान काळात आहेत आणि जे भविष्य काळात नवीन जन्माला येणार आहेत. त्या सर्व काळातील कवींच्या प्रतिभेला माझा साष्टांग नमस्कार असो. समर्थ रामदास स्वामी स्वतः एवढे मोठे संत कवी असूनही ते स्वतःला मोठे समजत नाहीत. ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील प्रत्येक लेखकाला आणि कवीला नम्रपणे नमस्कार करत आहेत. ही आहे संतांची खरी नम्रता. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगू इच्छितात की कलेचा आणि ज्ञानाचा आदर करायला शिका. जो दुसऱ्याच्या ज्ञानाचा आदर करतो त्याचे स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत होते. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती, वेद श्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखी. हे कवी म्हणजे कोण की नाना प्रकारच्या चातुर्याच्या जिवंत मूर्ती आहेत. ते जणू साक्षात देवांचे गुरु बृहस्पती आहेत. स्वतः वेद आणि श्रुतींना देखील असे वाटते की त्यांनी या कवींच्या मुखातून बाहेर पडावे आणि लोकांशी बोलावे. काही लोक जेव्हा स्टेजवर बोलायला उभे राहतात किंवा लिहायला लागतात तेव्हा त्यांच्या शब्दात
एवढे चातुर्य आणि वजन असते की साक्षात देवगुरु बृहस्पतीच त्यांच्या मुखातून बोलत आहेत असा त्यांना आपल्याला भास होत असतो. त्यामुळे समर्थ आपल्याला म्हणतात की तुमच्या बोलण्यात चातुर्य आणि सत्य असेल तरच तुमचे शब्द थेट लोकांच्या हृदयाचा ठाव घेतात. परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. बघा, कवी हे स्वतःच्या स्वार्थासाठी लिहित नाहीत, तर ते परोपकार कारणे म्हणजेच काय दुसऱ्याच्या कल्याणासाठी लिहितात. ते जीवनाचा अंतिम सत्य काय आहे याचा निश्चय पूर्णपणे आणि मनातील संशय दूर करून संशयातीत आपल्या साहित्यातून मांडतात. बघा, संत कवींनी कधीही त्यांच्या साहित्याचे पेटंट घेतले नाही किंवा पैसे कमवले नाहीत. तुकाराम महाराजांचे अभंग नदीत बुडवले गेले तरी त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी ते पुन्हा जिवंत केले, कारण त्यामागे फक्त परोपकार होता. त्यामुळे संत आपल्याला इथे म्हणतात किंवा समर्थ आपल्याला या ओवीमध्ये सांगतात की जेव्हा आपण कोणतेही काम स्वार्थाशिवाय केवळ परोपकारासाठी करतो तेव्हा ते कार्य अजरामर बनते. समर्थ पुढे म्हणतात की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे. म्हणजेच काय की कवींचे साहित्य म्हणजे जणू अमृताचे ढग बरसले आहेत आणि नवरसांचेच म्हणजे कोणते, हास्य, करुण, वीर रस इत्यादी यांचे पूर लोटले आहेत, ज्यामुळे मानवी मनामध्ये सुखाचे सरोवर आनंदाने उचंबळून आले आहे. बघा, आचार्य अत्रे किंवा पु ल देशपांडे यांचे साहित्य आठवून बघा. त्यांच्या साहित्यात जेव्हा नवरस उमटायचे तेव्हा वाचक हसता हसता रडायचे आणि रडता रडता हसायचे. हे साहित्याचे अमृत मेघ आहे जे मनाला सगळा दुष्काळ दूर करतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की चांगल्या साहित्याचे वाचन माणसाच्या मनातील कोरडेपणा दूर करून तिथे सुखाचे आणि आनंदाचे सरोवर निर्माण करते. की हे विवेक निधीची भांडारे प्रकट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूचे विचारे कोंदाटले हे. समर्थ म्हणतात की हे कवी म्हणजे विवेकनिधीची भांडारे म्हणजेच काय की शहाणपणाचे आणि चांगल्या विचारांचे खजिने आहेत, जे माणसाचे रूप घेऊन म्हणजे मनुष्य कार्य म्हणजेच काय, जे माणसाचे रूप घेऊन या पृथ्वीवर प्रकट झाले आहेत. त्यांच्या मनात जगातल्या प्रत्येक वस्तूचा, जगातील प्रत्येक जीवनाचा सखोल विचार ढासून म्हणजेच कोंदाटून भरलेला असतो. बघा, संकटाच्या काळात जसा पैशाचा खजिना आपल्याला वाचवतो तसा वैचारिक संकटाच्या काळात संतांनी दिलेला हा विवेकाचा खजिना आपल्याला वाचवतो. ते दिसायला आपल्यासारखेच व साधे मनुष्य होते, पण आतून त्या ज्ञानाचे भांडार होते. त्यामुळे समर्थ आपल्याला या ओवींमधून सांगतात की माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी जर त्याच्याकडे विवेकाचा खजिना नसेल तर तो मनापासून कायम नेहमी राहतो. की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थास आणि उणे, लाधले पूर्व संचिताच्या गुणे विश्वजनासी. समर्थ म्हणतात की कवींचे हे जे काही साहित्य आहे म्हणजेच काय तर साक्षात आदिशक्तीचा खजिना ठेवणे आहे, ज्याच्या पुढे जगातील इतर सर्व भौतिक वस्तू फिक्या पडतात. जगातील लोकांना हा साहित्याचा खजिना त्यांच्या पूर्वसंचिताच्या गुणे म्हणजेच काय पूर्व पुण्याईमुळेच मिळाला आहे. बघा, जगात कितीही महागड्या वस्तू असल्या, गाडी, बंगला, सोनं, तरी या वस्तू माणसाला मनाची शांती देऊ शकतात का? नाही. पण संतांचे एक एक वचन माणसाचे दुःख एका सेकंदात दूर करते. म्हणून हा खजिना सर्व वस्तूंना उणे करतो. त्यामुळे या ओवींमधून समर्थ आपल्याला म्हणतात की आपल्याला ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा तुकारामांची गाथा वाचायला मिळणे
हे आपल्या पुण्याईचे फळ आहे, त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणी. कवींचे हे जे काही ग्रंथ म्हणजे जणू सुखाची तारुवे म्हणजेच काय, सुखाची जहाजे आहेत, जे अखंड आनंदाने भरलेले आहेत. ही जहाजे संपूर्ण जगातील लोकांच्या उपयोगाला आली आहे, जेणेकरून संसारातील संकटांमधून माणसाला बाहेर पडता यावे. समुद्रात जेव्हा मोठे वादळ येते तेव्हा जहाज माणसाला बुडवण्यापासून वाचवते. हे जग म्हणजे एक मोठा भवसागर आहे आणि यात संसाराची संकटे म्हणजे वादळ आहे. या वादळातून आपल्याला संतांचे ग्रंथ हे सुखाच्या जहाजासारखे सुरक्षित किनाऱ्याला पोहोचवतात. तर यातून आपल्याला काय शिकायला मिळते की जेव्हा जेव्हा संसाराच्या समुद्रात संकटाचे वादळ येईल तेव्हा संतांच्या ग्रंथांच्या जहाजात येऊन बसा, तुम्ही कधीही बुडणार नाही. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 32. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली. बघा इथे समर्थ म्हणतात की कवी आणि त्यांचे वाङ्मय म्हणजे त्या निराकार निरंजन ईश्वराची खरी संपत्ती आहे. ते ईश्वराचे विराट रूप आहेत आणि जणू काही भक्तीची फळश्रुती आज कवीच्या रूपाने पूर्णपणे आपल्याला मिळायला हवी. आपण झाडाला पाणी घालतो, खत घालतो, खूप कष्ट करतो, शेवटी जेव्हा त्याला गोड फळं लागतात तेव्हा कष्टाचे चीज होतं. तसेच माणसाने देवाची जी भक्ती केली, त्या भक्तीचे सर्वात गोड फळ म्हणजे संत कवी आहेत, ज्यांनी जगाला ज्ञान दिले. मित्रांनो, खऱ्या भक्तीचे फळ हे चमत्कार दाखवण्यात नाही तर समाजाला सन्मार्ग दाखवण्यात असते. हे कवींचे जीवन आपल्याला शिकवत असते. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. कवींनी लिहिलेली ही जी ग्रंथरचना आहे ती ईश्वराच्या सामर्थ्यासारखी आहे. ही रचना पाहायला गेली तर गगनाहून वाड म्हणजे आकाशापेक्षाही विशाल आहे आणि ब्रह्मांड रचनेहून जाड म्हणजेच देवाच्या ब्रह्मांडाच्या निर्मितीपेक्षाही श्रेष्ठ आणि मौल्यवान आहे. बघा देवाने जेव्हा हे ब्रह्मांड निर्माण केले, निसर्ग निर्माण केला, पण त्या ब्रह्मांडात माणसाने कसे सुखाने जगावे, दुःखातून बाहेर कसे पडावे, हे कवींच्या ग्रंथरचनेने शिकवले. म्हणूनच समर्थ म्हणतात की कवींची रचना ही ब्रह्मांडाच्या रचनेपेक्षाही श्रेष्ठ आहे. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर भौतिक जगाच्या निर्मितीपेक्षा आणि सांस्कृतिक जगाची निर्मिती कितीतरी पटीने ही श्रेष्ठ असते. ओवी क्रमांक 24. समासाचा शेवट. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग व्हावे. इति दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा समाप्त. बघा या शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की आता हा कवींच्या थोरवीचा विचार इथेच थांबतो, कारण कवींचे मोठेपण शब्दात मांडणे अशक्य आहे. या संपूर्ण जगाचा खरा वैचारिक आधार हे कवेश्वर म्हणजेच काय कवी आहेत. त्यांना माझा मनापासून साष्टांग नमस्कार पाहिजे. मित्रांनो या शेवटच्या ओवीमधून आपल्याला असं शिकायला मिळते की ज्ञानी लोकांसमोर
आणि साहित्यिकांसमोर नेहमी नम्र राहावे. त्यांच्या चरणी मस्तक टेकवणे म्हणजेच काय की खऱ्या ज्ञानाचा स्वीकार करणे. तर माझ्या लाडक्या श्रोते हो, माझ्या श्री दत्तछाया परिवारातील सर्व रसिक मित्रांनो, आज आपण तब्बल अर्धा ते पाऊण तास बसून समर्थ रामदास स्वामींच्या या 34 ओव्यांचाच म्हणजेच कवेश्वर स्तवन समासाचा अथांग आनंद प्रत्येक ओवीनुसार घेतला आहे. कवींचे आणि साहित्याचे आपल्या जीवनातील महत्त्व किती मोठे आहे हे आज आपल्याला अगदी सविस्तर समजले आहे. मित्रांनो, या उत्तम श्रोत्यांच्या प्रेमामुळे आज मला पुन्हा ही ज्ञानसेवा करण्याची मोठी ऊर्जा मिळाली. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न, ही सोपी उदाहरणे आणि प्रत्येक ओवीचा हा बोध मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक मोठी लाईक करा. हा व्हिडिओ कमीत कमी 5 मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी भाषेचा आणि दासबोधाचा हा अमूल्य खजिना प्रत्येक मराठी घराघरात पोहोचेल. तुमच्या एका शेअरमुळे चॅनलला पुन्हा पहिल्यासारखी मोठी रीच मिळायला मदत होईल. आणि हो, जर तुम्ही आपल्या श्री दत्तछाया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.